IPL 2026मध्ये मुंबई इंडियन्स अजून जिवंत आहे का? टॉप 4चे खरे गणित समजून घ्या. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई इंडियन्स अजूनही टॉप 4मध्ये जाऊ शकते का? त्यांचे समीकरण कसे असणार आहे? तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मुंबई इंडियन्स 9व्या नंबरवर असूनही अजून टॉप 4मध्ये जाऊ शकते, पण हे खूप कठीण आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफ चान्सेसबद्दल रिअल सिच्युएशन समजून घेणार आहोत. सध्या मुंबई इंडियन्सची परिस्थिती खूप खराब आहे. टीमने 5 पैकी 4 सामने गमावले आहेत आणि मुंबई इंडियन्सची टीम 9व्या स्थानावर आहे. सलग पराभवामुळे टीमवर प्रचंड प्रेशर आहे. कॅप्टन हार्दिक पांड्या सुद्धा म्हणाला की टीम उत्तर शोधत आहे. उरलेली जवळपास सर्व सामने जिंकावे लागतील. कमीत कमी 14 पॉईंट्स गाठावे लागतील. नेट रन रेट खूप मोठा फॅक्टर आहे, मोठी समस्या आहे. नेट रन रेट ही प्लसमध्ये करावे लागेल. टीमची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे बॉलिंग. जसप्रीत बुमराहसारखा बॉलर पण 5 मॅचमध्ये विकेटलेस आहे. बाकी बॉलर्स प्रेशर तयार करत नाहीत, त्यामुळे ऑपोनंट इझिली चेस करत आहेत. रोहित शर्मा इंजर्ड झालेला आहे. हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का बसलेला आहे. तो 2 ते 3 मॅचेस मिस करू शकतो. त्याच्या ॲब्सेन्समुळे ओपनिंग कोलॅप्स होत आहे, परंतु डिकॉकने शानदार खेळ केलेले आहे. तर मित्रांनो, MI अजून आउट नाही, पण आता प्रत्येक मॅच फायनलसारखा असणार आहे. त्यांचे 9 सामने शिल्लक आहेत. 9 सामन्यापैकी त्यांना 6 तरी सामने जिंकावे लागतील. 6 सामने जिंकून त्यांना नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे 9 सामन्यापैकी त्यांनी 7 सामने जिंकले तर मुंबई इंडियन्स टॉप 4मध्ये जाऊ शकते. एक मॅच पराभूत झाली तर मुंबई इंडियन्सची टीम ऑलमोस्ट IPLच्या बाहेर होईल. तुमच्या मते MI कमबॅक करेल का? येस किंवा नो कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच IPLच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा.